नमस्कार मित्रांनो, मी मृण्मयी पाऊस 2 भाग 1च्या रिकॅपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते। आजच्या भागाची सुरुवात होते एका सारिका नावाच्या मुलीपासून। तिला जनावरांची काळजी घ्यायला खूप आवडत असते आणि त्यातच तिची आई आजारी पडलेली असते। त्यासाठीच ती डॉक्टरांना फोन लावण्यासाठी बाहेर उभी असते, पण त्यांच्या गावात रेंज नसल्यामुळे तिचा फोन काही लागत नाही। गावातल्याच एका जाणत्या काकांना बोलवून ते गाईला दाखवतात, पण ते सांगतात की तिला चटका दिला तर ती खायला लागेल। पण हे सारिकाला पटत नसल्यामुळे ती डायरेक्ट डॉक्टरांना बोलवण्याचा सल्ला सुचवते आणि डॉक्टरांना कॉल करण्यासाठी ती डायरेक्ट सड्यावर जायचा निर्णय घेते, कारण त्या गावात फक्त सड्यावरच चांगली रेंज येत असते। सड्यावर जाण्यासाठी ती जाता जाता तिच्या बालमैत्रिणीला म्हणजेच शीतलला आवाज देते। तेव्हा शीतल तिच्या गायीची चौकशी करते। त्यावर सारिका सांगते की अजून गायी बरी झालेली नाही आहे, तर आपण दोघी सड्यावर जाऊया, इथेच चांगली रेंज येऊ शकेल। त्यानंतर दोघी सड्यावर जायला निघतात आणि पोहोचल्यानंतर तेथून डॉक्टरांना कॉल करतात। फोन लागताच सारिका डॉक्टरांना आपल्या गायीबद्दल सर्व माहिती देते, परंतु डॉक्टरांना अजूनही काही ठिकाणी जायचे असल्यामुळे डॉक्टर तिथे येण्यासाठी नकार देतात। पण ते त्यांना सांगतात की मी एका असिस्टंटला तिकडे पाठवतो, तुम्ही त्यांना भेटा। त्यावर सारिका होकारार्थी मान हलवते आणि बोलते, डॉक्टर त्यांना फाट्यावर कोणाला तरी येण्यासाठी सांगतात। सारिका सांगते, मी माझ्या वडिलांना पाठवते। थोड्या वेळात ती घरी येते आणि घरी आल्यानंतर ती सगळ्यांना सांगते की डॉक्टर हे येणार आहेत। त्यावर अजय बोलतो की मी डॉक्टरांना आणायला जातो। दोघेही डॉक्टरांना आणायला जातात। त्यावेळी अजय त्याच्या मित्राला सांगतो की मी सारिकावर खूप प्रेम करतो। तेवढ्यात डॉक्टर येतात। डॉक्टर आल्यावर त्यांच्या गावाची तारीफ करतात। त्यांना ते गाव खूप आवडते आणि इथेच आपला पाऊस 2 भाग 1 थांबतो। थँक्यू।